नमस्कार. आज आपण एक अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांबद्दलच आहे, पण तरीही तो नेमका काय आहे हे समजून घेणं मात्र कधीकधी खूपच अवघड होऊन बसतं. मग समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय? आता याची थेट पुस्तकातली व्याख्या पाहण्याऐवजी आपण एक वेगळा मार्ग निवडूया. आपण त्याच्या जवळच्या इतर सामाजिक शास्त्रांची त्याची ओळख करून घेऊया. म्हणजे मग ते अधिक चांगल्या प्रकारे कळेल. चला तर मग सुरुवात करूया समाजशास्त्राच्या जुळ्या भावापासून, म्हणजे मानववंशशास्त्रापासून. बघूया या दोघांमध्ये काय सारखं आहे आणि कुठे यांच्या वाटा वेगळ्या होतात. पूर्वी यांच्यातला फरक ओळखणं खूप सोपं होतं. बघा, मानववंशशास्त्र म्हणजे सिंपल किंवा पारंपरिक समाजांचा अभ्यास, तर समाजशास्त्राचा फोकस होता कॉम्प्लेक्स म्हणजे आधुनिक औद्योगिक समाजांवर. पण आजच्या काळात जग इतकं एकमेकांत मिसळून गेलंय की ही सरळसोट विभागणी आता चालत नाहीये. विचार करा, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये आजही गावं वसलेली आहेत आणि मानववंशशास्त्रज्ञ आता शहरातल्या झोपडपट्ट्यांचा अभ्यास करतायत, तर समाजशास्त्रज्ञ औद्योगिकीकरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी जमातींचा. म्हणजे काय, तर ह्या दोन्ही शाखा आता एकमेकांच्या खूप जवळ आल्या आहेत. बरं, आता मानववंशशास्त्रानंतर आपण वळूया एका वेगळ्याच विषयाकडे. समाजशास्त्राचा एक प्रकारे बौद्धिक प्रतिस्पर्धी म्हणता येईल, तो म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र आपल्याला वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वितरण आणि वापर याबद्दल खूप शक्तिशाली मॉडेल्स देतं, हे खरं आहे. पण समाजशास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की अर्थशास्त्र नेहमीच पूर्ण चित्र दाखवत नाही, त्यात काहीतरी मिसिंग आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ पिएरे बोर्द्यू यांनी हेच नेमकं सांगितलंय. ते म्हणतात की खरं अर्थशास्त्र तेच जे अर्थव्यवस्थेच्या सगळ्या खर्चांचा विचार करेल, फक्त कंपन्यांच्या नफ्या तोट्याचा नाही, तर त्या पलीकडे जाऊन गुन्हेगारी, आत्महत्या यांसारख्या सामाजिक परिणामांचाही विचार करेल. आणि इथेच समाजशास्त्राची भूमिका महत्वाची ठरते. ते काही गंभीर प्रश्न विचारतं, जसं की पिंक टॅक्स म्हणजे महिलांसाठीच्या वस्तू जास्त महाग का असतात, किंवा जेंडर बजेटिंग म्हणजे घरातल्या स्त्रियांच्या विनामोबदला कामाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. या प्रश्नांमधून हेच समोर येतं की आपली सामाजिक मूल्य आणि रचना या आपल्या आर्थिक वास्तवाला कसा आकार देतात. चला, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्यावर समाजशास्त्राचा पायाच उभा आहे, आणि तो विषय म्हणजे इतिहास, आपल्या सगळ्यांच्या भूतकाळाची नोंद. या दोन्हीमध्ये एक मूलभूत फरक आहे. इतिहासकार काय करतात, ते भूतकाळातल्या विशिष्ट घटना, व्यक्ती यांचं वर्णन करतात, तर समाजशास्त्रज्ञ त्या वर्णनाचा डेटा म्हणून वापर करतात आणि त्यातून पॅटर्न्स म्हणजे नमुने शोधतात, समाजाबद्दलचे काही सिद्धांत मांडायचा प्रयत्न करतात. थोडक्यात सांगायचं तर एक वर्णनात्मक आहे तर दुसरा विश्लेषणात्मक. एच कार यांचे हे वाक्य तर अगदी बरोबर बसतं. ते म्हणतात, जितका इतिहास समाजशास्त्रीय होईल आणि जितकं समाजशास्त्र ऐतिहासिक होईल तितकं ते चांगलं. म्हणजे काय, तर हे विषय एकमेकांचे शत्रू नाहीत, तर मित्र आहेत. इतिहास कच्चा माल पुरवतो आणि समाजशास्त्र त्याला एक सैद्धांतिक चौकट देतं. तर आपण समाजशास्त्राचे जुळे भाऊ, प्रतिस्पर्धी आणि त्याचा पाया या सगळ्यांना भेटलो. आता या सगळ्या ओळखीनंतर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. तर मग समाजशास्त्र म्हणजे काय? समाजशास्त्र म्हणजे समाज, सामाजिक रचना आणि मानवी वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हे एकटं करत नाही. त्याची खरी ताकद ही इतर विज्ञानांच्या मध्ये असण्यात आहे. ते इतिहास, संस्कृती, अर्थशास्त्र या सगळ्यांकडून धागेदोरे गोळा करून समाजाचं एक संपूर्ण, एकसंध चित्र आपल्यासमोर उभं करतं. म्हणजे हा फक्त समाजाचा अभ्यास नाहीये, तर समाज कसा चालतो, तो कसा बदलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला कसा घडवतो याचा हा अभ्यास आहे. रोजच्या जगण्याच्या वरवरच्या थराखाली काय दडलंय, आपल्या वागण्याला कोणत्या अदृश्य गोष्टी आकार देत आहेत, हे समजून घेण्याची एक प्रकारची दृष्टीच समाजशास्त्र देतं. आणि हाच विचार आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर समाजशास्त्र आपल्या वर्तमानाचा अभ्यास करत असेल, तर आजच्या ह्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात त्याच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान, सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल, याचा विचार नक्की करा.